नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा जुन्या रेखांकनाप्रमाणे होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मेळावा घेऊ, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांची बाजू मांडू, कोणत्याही परिस्थितीत जुन्या रेखांकनानुसारच महामार्ग करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करूया, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी केले. सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा मेळावा शक्तीपीठ समर्थन समितीच्या वतीने घेण्यात आला. या मेळाव्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी नगरसेवक अभिजित कोळी, नगरसेविका अश्विनी कदम, माजी नगरसेवक दिलीप पाटील, हरिदास पाटील उपस्थित होते. संभाजीराव भिडे म्हणाले, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मते शासनाने जाणून घेतली पाहिजेत. देशाचे हित म्हणजेच लोकांचे हित काय आहे, भगवंत पाठीशी असतो, आपण करूया. आपण कोणत्याही राजकीय नेत्याच्या पाठीशी न जाता आपण लढा उभा करूया. स्वर्गीय अजित पवार हे गेले दुर्दैव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पाठीशी राहतील. सातारा, सांगली आणि कोल्हापुरात समर्थनार्थ मेळावे घेऊन तिन्ही मेळाव्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येतील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. नगरसेवक अभिजित कोळी म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग विकासाचं केंद्र आहे. या महामार्गाला माझा पाठिंबा आहे. सांगलीवाडीमधून हा महामार्ग जाणं काळाची गरज आहे. हा मार्ग झाल्यावर कोणाचे नुकसान होणार नाही. आपल्याला 6 पट नुकसान भरपाई मिळण्याची मागणी आहे. दिलीप पाटील म्हणाले, सांगलीवाडी शक्तीपीठ महामार्गासाठी संभाजी भिडे आपल्या पाठिंब्यासाठी उपस्थित राहिले, यातच आपला विजय आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्याबाबत केलेल्या विधानावरून संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी येथील काँग्रेस कमिटीसमोरच प्रदेशाध्यक्षांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त केलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्याबाबत विधान केल्याने राज्यातील भाजप चांगलंच आक्रमक झालंय. सकाळी काँग्रेस कमिटीसमोर भाजपचे कार्यकर्ते जमले. भाजप कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष प्रकाश झंग यांच्या नेतृत्वात निदर्शने करत सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश झंग म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी करून त्यांना समकक्ष ठरवण्याचा जो दुर्दैवी आणि आक्षेपार्ह प्रकार सपकाळ यांनी केलाय, ते केवळ ऐतिहासिक अज्ञानच नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट घाला घातलाय. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जबरदस्तीने टिपू सुलतानाशी करणे म्हणजे इतिहासाचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केलाय. सपकाळ यांनी केलेल्या विधानाबद्दल केवळ माफी नव्हे तर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून बडतर्फ करावे अशी मागणी केली आहे. भाजपच्या या आंदोलनामुळे काँग्रेस भवन समोर पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात नगरसेवक मोहन वाटवे, अतुल माने, वैशाली गवळी, गीता पवार, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, विश्वजित पाटील, विशाल पवार, शुभम देसाई आदी जण सहभागी झाले. महाशिवरात्री निमित्त जिल्ह्यातील अनेक शिवमंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी लोटली होती. हर हर महादेव, ओम नमः शिवाय आणि बम बम बोलेचा गजर करत रांगा लावून भाविकांनी महादेवाच्या मंदिरात दर्शन घेतले. महाशिवरात्री निमित्त काही मंदिरात गेले 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आले. सांगलीजवळील हरिपूर येथे प्राचीन संगमेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची विशेष पूजा करण्यात आली होती. शिवरात्रीनिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून आज पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. मिरजेतील काशी विश्वेश्वर मंदिरात गेले 3 दिवस कीर्तन महोत्सव साजरा होतोय. आज सकाळपासूनच दर्शनासाठी भाविक येत होते. दिवसभर दर्शनासाठी मोठी गर्दी होती. मंदिराबाहेर महादेवाला वाहण्यासाठी बेलपत्र, पांढऱ्या रुईची फुले विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. तसेच गोटखिंडी, तालुका वाळवा येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरवण्यात आली असून पुरातन महादेव मंदिरात विशेष पूजा अर्चा करण्यात आली. गावाच्या मध्यभागी असलेल्या मंदिरातील महादेवाच्या दर्शनासाठी आसपासच्या भाविकांची गर्दी होती. याशिवाय भोसे येथील दंडोबा मंदिर, विट्याजवळील रेवणसिद्ध, शुक्राचार्य आदी ठिकाणीही दर्शनासाठी भाविकांची वर्दळ होती. रेणावी येथील रेवणसिद्ध मंदिराच्या ठिकाणी भाविकांसाठी मोफत फराळाचं वाटप करण्यात येत होतं. मिरजेतील सार्वजनिक ठिकाणी ओपन बारवर दारू पिणाऱ्या मद्यपींना महात्मा गांधी पोलीस आणि मिरज शहर पोलिसांनी दणका दिलाय. तब्बल 30 मद्यपी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. अंधाऱ्या आणि निर्मनुष्य ठिकाणी दारू पिणारे, नशा करणाऱ्या तळीरामांवर धडक कारवाईचा बडगा उगारत एकूण 50 गुन्हे दाखल केलेत. अशी कारवाई सातत्याने होणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मिरज शहर पोलीस ठाणे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज व MIDC कुपवाड पोलीस ठाणे, कुपवाडकडील प्रभारी अधिकारी यांनी DB पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या मिरज विभागातील मिरज शहर परिसर व कुपवाड परिसरातील अंधाऱ्या आणि निर्मनुष्य ठिकाणी पायी तसेच मोटारसायकलीवरून गस्त करत सदर ठिकाणी दारू पिणारे, दारू पिण्याच्या उद्देशाने थांबलेले, नशा करणारे तसेच अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या इस्मांवर छापेमारी करून मिरज शहर पोलीस ठाण्यास 30, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज येथे 16 आणि MIDC कुपवाड पोलीस ठाण्यास 4 असे एकूण 50 गुन्हे दाखल करून अंधाऱ्या आणि निर्मनुष्य ठिकाणी दारू पिणारे, नशा करणारे, जुगार खेळणाऱ्या संशयितांच्या विरोधात प्रभावी कारवाई केली आहे. रुद्राणी फाउंडेशनचे काम आज जरी छोटं असलं तरी उद्या त्याचा वटवृक्ष होईल. समाजात केवळ अशी मदत करणारे 20% लोक शिल्लक आहेत. बाकीचे 50% लोक त्यांना समाजाचं काहीही घेणं देणं नसतं. बाकीचे 20% आपल्या कामात असतात आणि बाकीचे 10% व्यसनाधीनतेच्या आधारी गेलेत. सध्या अशा 20% सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी गरज असल्याचे प्रतिपादन गोवा राज्याचे क्रीडा, युवा, आदिवासी कल्याण, सांस्कृतिक मंत्री रमेश तवडकर यांनी व्यक्त केले. सांगलीतील रुद्राणी फाउंडेशन आयोजित 702व्या कन्यारत्न ठेव योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रुद्राणी फाउंडेशनचे रवींद्र शिंदे, भाजप नेत्या जयश्रीताई पाटील, अन्सार कवठेकर, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, नगरसेविका रोहिणी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री रमेश तवडकर म्हणाले, संवेदनशील सामाजिक दृष्टिकोनातून आपण विचार केला तर खूप मोठी क्रांती होईल. शिंदे यांनी उचललेलं पाऊल महत्त्वाचं आहे, त्याला आपण साथ देणं गरजेचं आहे. अशी चांगली लोक एकत्र आली तर इच्छा तिथे मार्ग आहे. रुद्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून 9व्या कन्यारत्न ठेव योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय. समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्यात शिक्षित आणि अशिक्षित लोक चुका करत असतात. त्याचा दुष्परिणाम आपल्याला समाजामध्ये दिसतो. प्रत्येकजण याविषयी चिंतन करत असतो. याबाबत रवींद्र शिंदे यांनी छोटंसं पाऊल उचलत कन्या रत्न ठेव या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 700 कन्या रत्न ठेवी ठेवल्या आहेत. 700 गरीब अशिक्षित कुटुंबांना मोठा आधार दिलाय. कृष्णा काठावर यंदाच्या हंगामातील भारत विरुद्ध इराण अशी लढत असलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत सांगलीचा महाराष्ट्र चॅम्पियन सुबोध पाटील विरुद्ध जागतिक विजेता इराणचा जलाल यांच्यातील कुस्तीचा थरार पाहण्यासाठी शौकीनांनी गर्दी केली होती. दोघांनी एकमेकांवर कब्जा घेत चुरस निर्माण केली, परंतु 16व्या मिनिटाला कुस्ती बरोबरच सोडवली. सुबोध पाटील हा याची तब्येत ठीक नसतानाही मैदानात उतरला होता, त्यामुळे पंचांनी लढत थांबवण्याचा निर्णय घेतला. सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे सरकारी घाटावर आयोजित कुस्ती मैदानात सुबोध पाटील विरुद्ध जलाल इराण यांच्या कुस्तीचं आकर्षण होतं. उंचापुरा गोरापान तगडा जलाल विरुद्ध सांगलीच्या हांडे पाटील तालमीचा सुबोध पाटील यांच्यातील कुस्ती रात्री 10:30च्या सुमारास लावली. सुरुवातीची 4 ते 5 मिनिटे खडाखडी झाल्यानंतर 7व्या मिनिटाला सुबोधने त्याच्यावर कब्जा घेतला, परंतु जलाल निसटून वरती आला. 12व्या मिनिटापर्यंत दोघे जण डाव टाकण्याची प्रतीक्षा करत असताना 5 मिनिटांची वेळ दिली. 15व्या मिनिटाला दोघांमध्ये एकमेकांवर कब्जा घेण्यासाठी झटापट झाली, परंतु दोघेही त्यातून सही सलामत बचावले. तब्येत ठीक नसताना सुबोध मैदानात उतरला होता, त्यामुळे अखेर 16व्या मिनिटाला कुस्ती बरोबरीत सोडवली. दुसऱ्या क्रमांकाची लढत हांडे पाटील तालमीचा पृथ्वीराज पवार विरुद्ध मोतीबाग तालीम कोल्हापूरचा अजित पाटील यांच्यात झाली. वेगवान कुस्तीचा थरार या लढतीत पाहायला मिळालाय. पृथ्वीराजने आक्रमक होऊन स्वारी डावावर अजितला चितपट केलं. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पवार तालीमचा बाळू अपराध याने घिस्सा डावावर मोहळ तालीम पुणेचा विनायक वाल्हेकर याला पराभूत केले. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये सांगलीच्या गुलफाम मुजावर याने कवठेपिरांच्या सुनील करवते याला पोकळ घिस्सा डावावर पराभूत केले. 5व्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये नितीन कोळेकर याने हरियाणाच्या करण ध्राये याला चितपट केले. पेटनाका येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची तुलना टिपू सुलतानांशी केल्याच्या आरोपावरून भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदवला. या निषेध आंदोलनावेळी भाजप सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यावेळी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना महाडिक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांनी स्वराज्य, शौर्य, न्याय आणि लोककल्याणाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या अद्वितीय कार्याची तुलना इतर कोणत्याही व्यक्तीशी करणं ही महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना दुखावणारी बाब आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांवर पक्षाने कठोर कारवाई करावी, तसेच त्यांची काँग्रेस पक्षाने हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. त्यांनी जनतेची माफी मागावी, अन्यथा भाजप त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी भाजपच्या वतीने देण्यात आलेला आहे.